देवाचे द्वारे उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोणी संसारीची वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा. दुसरे चरण संताचे. दुसरे चरण संता. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवडी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारदाजी चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणपदा दंडवत. आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माझे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभी होती लोका. कीर्तनी उभी होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. तया माझे दंडवत. माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. 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 आता नमो रंग भूमिका. कीर्तन उभे होती लोका. ताळम दादा श्रोते देखा. दया माझे दंडवत. आता नमो रंग भूमिका. कीर्तन उभे ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. ज्ञानांचे राजयोग्यांची माऊली साधकांचे मायबाप वैष्णवांचे शिरोमणी भक्तांचे अग्रगणी इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या हरिपाठ या ग्रंथातील हरिपाठ या शास्त्रातील प्रथम क्रमांकाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे. याही वर्षी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने पूजनीय महाराजापासून चालत आलेली ही परंपरा
याही वर्षी घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा सोहळा पूजनीय अध्यक्ष मालपाणीजी शरीर स्वास्थ्य चांगलं नसतानाही उपस्थित त्यांनाही प्रथमतः मनोभावे वंदन करतो. कोरे सरांनी अधूनमधून स्मरण करून दिलं. येवले शास्त्रीजी, इथल्या सगळ्या महाराज मंडळींनी, संजय महाराज मस्के, सर्वांच्या वतीनं, संयोजकाच्या वतीनं, विश्वस्तांच्या वतीनं, भाविकांच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे याही वर्षी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित ज्यांची सकाळी व्याख्यानाची सेवा रुजू झाली ते आमचे गजानन दादा, तुम्हालाही नमस्कार. त्यागमूर्ती बापूरावजी महाराज, त्यांनाही नमस्कार. ज्या ताडेताई, त्यांची सेवा झाली, त्यांनाही नमस्कार. या संबंधाने उपस्थित मृदंगाचार्य कंदारे महाराज, तुम्हालाही नमस्कार. विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, इकडचे सर्व टाळकरी, गायनाचार्य, पाठीमागचे टाळकरी, येवले शास्त्री उभे दिसतात. बसा 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 बसा. बरीचशी महाराज मंडळी बसलेली आहे. सर्वांची नावं मला कदाचित माहिती नसली तरी सर्वांच्या प्रती आदर प्रेम भाव आहे. ते वंदनीय, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. अतिशय सुंदर नियोजन. पूजनीय महाराजांच्या पासून काट कसर नाही, भागवा भागवी नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं इथल्या ऐश्वर्याला शोभेल असा हा दरवर्षीचा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. मंडपात काटकसर नाही, असं वाटतं मंडपात पाऊल टाकला की कृष्णाच्या द्वारकेत आलो. एक नंबर साऊंड सिस्टीम, बरं का. असेच ठेव, 2-3 दिवस आपलंच आहे. याचं कारण सर्व भक्त एका मायेची लेकरं होऊन या कार्यासाठी एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. आता गजानन दादा आमचं खरं नाही, अटाळीला कीर्तन करून गेलो होतो. ते 70 दिवस संचेती हॉस्पिटलला मणक्याचं ऑपरेशन झालं. दिवाळीत गेलो. आता 4 दिवस झाले कीर्तनं हळूहळू सुरू केली. त्याच्यातले 2-3 दिवस उदावंत परिवारातच आहे. त्यांना सांगितलं कोणाला सांगू नका. महाराजांची तब्येत बरोबर नाही. कथेची सामुग्री देह अवसानावरी. ठीक आहे, शूटिंगवाले, पत्रकार, या कार्यामध्ये आपापला छोटा मोठा सहभाग ज्यांनी ज्यांनी नोंदवला त्या सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल अरे, एक व्यक्ती राहिली माझ्याकडून, संजयजी रायमुलकर. गेले का? हा, आमदार साहेब. असं होते होता वयमानाने तुम्ही विचार करत आहात. विठ्ठल अभंग ज्ञानोबारायांचा आहे. इथे बसलेल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, पाठातला आहे. हरिपाठ या ग्रंथातील आहे. हरिपाठ हे शास्त्र आहे. आता इथे आमचे येवले शास्त्रीजी बसलेले आहे. त्यांच्या पुढे शास्त्र सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं आहे.
पण त्यांचे वडील आणि मी पायी वारी पंढरपूरची बरेच वर्ष माहेश्वरी दिंडीत केल्यामुळे आम्हाला आमच्या घरचे वाटतात. शास्त्री विठ्ठल 27 अभंगाचं पुस्तक आहे. पण कोणी म्हणतील अहो ते अजूनही 1 रुपयाला मिळतं. 1 रुपयाला अजूनही पहा. गीता गोरखपूर प्रेसची किंमत 1 रुपया बरं का उदाहरणाची. आणि गुटख्याची पुडी 7.5 रुपये. घरी गेल्यावर डोके चालू नका की 7.5 रुपयाचा गुटखा भारी दर्जाचा आणि 1 रुपयाची गीता हलक्या दर्जाची. अरे ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर नाही. हरी सम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. हरी सम जगत कछु वस्तू नाही. कुठेही जा विठ्ठल जळीस तई भरला. नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही नामदेवराव, नाही गीता सम ग्रंथ. तसं हे 1 रुपयाला मिळतं हरिपाठ म्हणून हलक्या दर्जाचा. 4.5 रुपयाला मिळतो सकाळ भारी दर्जाचा. अजिबात डोकं चालू नका. सकाळ 4.5चा आहे, 4.5 रुपयाचा आहे. पण त्याला मर्यादा आहे दुपारपर्यंत. त्याला म्हणतात सकाळ. ज्याचं महत्व दुपारपर्यंत आहे ते सकाळ. किती आवडीनं वाचणारा माणूस असला दुपारपर्यंत वाचतो. दुपार झाली की फेकला सकाळ कोपऱ्यात. उलट आदल्या दिवशीचा सकाळ जर दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत टिकला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीच्या सकाळवर लहान मुलांच्या सकाळचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. 4.5 रुपयाचा सकाळ आहे पण 24 तासात महत्व राहत नाही. 750 वर्ष झाले आम्ही वारकरी हरिपाठ डोक्यावर घेऊन नाचतो. विठ्ठल अल्पाक्षरम बरं का शास्त्रीजी. असंदिग्धम सारवत. आता काही घाबरायचं कारण नाही. बरं बसा. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. अक्षर थोडी आणि अर्थ आकाशाला गवसणी घालणारा. आपण पहा नाही तर अक्षर अर्थ एवढासा. त्याला म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे. अलिकुल वहनाचे वहनाणित होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुत्याचा तात भंगुणी गेला, रविसुत महिसंगे फार दुःखित झाला. एवढे अक्षर वापरले पण याचा अर्थ काय? अलिकुल वहनाचे वहन आणीत होते या पूर्ण लाईनचा अर्थ आहे पाणी आणत होती. अली म्हणजे भुंगा, राहतो त्याच्यात ते कमळ, ते राहतं ज्याच्यात ते पाणी. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. पाणी आणताना बैलानं मारलं, बैलानं तेवढ्यासाठी. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. शशी म्हणजे चंद्र, ज्याच्या डोक्यावर राहतो तो शंकरराव, तो ज्याच्यावर बसतो तो नंदी. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. मग काय झालं? माठ फुटला, माठ. एवढ्यासाठी नदीपती रिपुत्याचा तात भंगुनी गेला. नदीचा पती समुद्र, त्याचा वैरी अगस्ती, त्याचा जन्म ज्या कुंभातून झाला तो माठ. माठ फुटला. रविसुत महिसंगे फार दुःखित झाला.
कानाला लागलं, कानाला डाव्या भागाला पडली. रवी सुत मही संगे, सूर्याचा पुत्र कर्ण, मही म्हणजे पृथ्वी, खरचटलं. एवढ्यासाठी एवढा खर्च. विठ्ठल म्हणून अल्पाक्षरम असंदिग्धम, अक्षर थोडी आणि अर्थ आकाशाला गवसणी घालणारा. पण विचारा, सुटसुटीत उत्तर. काय करू नये हरिपाठाला विचारा. वाया तो दुर्गमी न घाली मन. हरिपाठा लवकर लवकर बोला हो. आम्ही सध्या काय करावं? हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख सुटसुटीत उत्तर. काय करू नये? वाया तो दुर्गमी न घाली मन. काय करावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणून शास्त्र आहे. प्रश्न निर्माण होतो, येवले शास्त्रीजी, एवढी ग्रंथ निर्मिती असताना पुन्हा हे 27 अभंगाचं पुस्तक काढायची गरज काय? त्याच्या आधी ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे. पुन्हा हरिपाठाची गरज काय? त्याचं कारण आहे, ग्रंथ निर्मितीनंतर जेव्हा माऊलीनं विचार केला, येवले शास्त्रीजी, हे सर्वसामान्याला न पेलवणारे आहे. एक एक ओवी सांगतो, बरोबर वेळेत संपवतो, अजून 2 दिवस आपल्याकडे जाईल. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला, पण इशारा दिला, अहो अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहे त्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावं, म्हणजे बाकीच्यांनी उठून जावं, हे आपल्या मनात ठेवावं. ही माऊलीची भाषा आहे, मितुले आणि रसाय साचा आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कोणाची भावना दुखवायची नाही, काम तर करायचं. अहो कल्पना करा, शहरामध्ये लग्न आहे, गजानन दादा 12:30चं लग्न, संजय पाटील, भोजन पास वाटल्या 2000, पावणे 2000च आहे शेवटच्या मंगलाष्टकला. आणि वाजंत्री बहुगलबला न करणे, पाहुणे 3000. काय करावं मालकानं? उठून जाय म्हणता येत नाही आणि थांबावता अन्न पुरत नाही. मग तो मालक माईक जवळ येतो. आमच्या दोन्ही परिवारावरील प्रेमापोटी आपण अमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित झाला वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता. आम्ही जन्मभर दोन्ही परिवार तुमचे ऋणात राहू.
लगेच स्वयंपाक तयार आहे. ज्यांना ज्यांना भोजन पास आम्ही दिलेले आहे त्या सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही. याचा अर्थ काय? बिगर पासवाल्यांनी मुकाट्यानं निघून जाणे. तसं अहो आदर आहे, पण अर्जुनाची पांती. आता हे इथलं कीर्तन आहे, थोडं होऊन जाऊ द्या मजा. अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती. अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहे तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे. मग आता अर्जुनाची योग्यता काय? त्याला 2 बायका होत्या. हे डोके नका चालू. योग्यता पहिली योग्यता आहे, तो अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे काय? त्याच्यात 3 पद आहे, एक अ, एक रुजू, एक न, आणि मग संधी होतो अर्जुन. त्यामध्ये मधला शब्द आहे रुजू. रुजूचा अर्थ आहे सरळपणा. अरुजूचा अर्थ होतो वाकडेपणा. पण एक न शिल्लक आहे. अरुजू न अत्यंत सरळेपणा. 2 नकार, त्याचा होतो 1 होकार. म्हणून सुमनु आणि शुद्धमती अनिंदक अनन्य गती गौपे तया प्रती चावळी जे सुखे. सुमनु आहे, शुद्धमती आहे, अनिंदक आहे आणि अनन्य आहे. अहो अर्जुनाची पांती याच्यावर चालला. सुमन म्हणजे चांगल्या मनाचा आहे. नाही तर सुमनचे बरेच अर्थ होतात. सुमन तांदूळाला म्हणतात, सुमन फुलाला म्हणतात, सुमन एखाद्या मुलीचंही नाव असतं. पण इथं सुमन म्हणजे तांदूळी मुलीचं नाव आणि फुलं हे घ्यायचं नाही. सु म्हणजे चांगलं मन, याचा अर्थ आहे सुमन. परमार्थामध्ये गरज आहे ती सुमनाची. तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, मोकळे मन. नारायण भोगासी म्हणे मोकळे म्हण नारायण भोगासी. सुमनु शुद्धमती. शुद्धमती म्हणजे आता याच्यावर एक एक कीर्तन होईल बरं का गजानन दादा. ऐकण्याच्या बाबतीत काय शब्द आहे येवले शास्त्रीजी? श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीचा दुसरा घोट भरो पाहे एक सरा गव्याचा. याला म्हणतात शुद्धमती. भगवान श्रीकृष्णाचं बोलणं म्हणजे समुद्र आहे आणि अर्जुनाचं श्रवण म्हणजे अगस्ती आहे. म्हणतात शुद्धमती. सुमनो शुद्धमती. अनिंदक, कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तरी रागवत नाही. हे पहा, तुमची जर निंदा होत नसेल तर निंदा करणारा पहा बरं का रायमुलकर. जागा नसेल तर अंगणामध्ये झोपडी बांधून द्या, त्याला 2 वेळा जेवायला द्या आणि सांगत जा रोज निंदा कर, दुसरं काही करू नको. निंदक नेहरे रखिये अंगण कुटे छवाए, बिना पानी बिना साबू निर्मल करे सुभाए. कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा
किसकी अनिंदक सुमनु शुद्धमती अनिंदक आणि अनन्य गती ही 4 लक्षणं अर्जुनाचे. म्हणून ज्ञानेश्वरीत इशारा केला अर्जुनाच्या योग्यतेचे आहे. त्यांनी श्रवण करा. अहो अर्जुनाचे पांती परिसणे अयोग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. चला चांगदेव 65चा विचार केला येवले शास्त्री तर 1400 वर्षाच्या चांगदेवाला पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळलं नाही. म्हणून आले लोटांगणी चांगदे उत्तरार्ध दुसरं सुन जाते. मग त्यांचं ते होतं चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ते तिकडे गेलं होतं. आपल्याला पाहिजे होतं स्वस्ती श्री वटेशू या पहिल्या ववीचं पहिलं टोक कळालं नाही म्हणून आले लोटांगणी चांगदेव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगद. याचा अर्थ आहे 1400 वर्षाच्या चांगदेवाला चांगदेव 65 कळली नाही. अमृत अनुभव त्याच्याही पेक्षा कठीण झाला. मला गड्या बघू द्या रायमुलकर. आणि मग प्रश्न पडला 9:30च्या दरम्यान की आता माझ्या सर्वसामान्याचं काय. म्हणून सर्वसामान्यासाठी जो सोपा ग्रंथ काढला त्याचं नाव हरिपाठ. इथपर्यंत आलो आपण. पण खरं सांगा सोपा आहे का. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दावर पहिला प्रश्न आहे. दार देवळाला आहे का देवाला. खरं सांगा. मग असं का नाही लिहिलं. देवळाचे द्वारी आपण सोपा आहे म्हणतो ना. दार तर देवळाला सगळ्यांना माहिती आहे. काही बिघडलं असतं का. पण ज्ञानोबारायांना सांगायचं आहे देवळाचे द्वारी बडवे उभे जन्म भरी एक नाही मुक्तीत 4 कुठल्या. म्हणून शब्द घातला
देवळाचं द्वार वेगळं, देवाचं द्वार वेगळं. इथे शब्द आहे देवाचे द्वारी उभा क्षणभरी. मग नेमकं देवाचं द्वार म्हणजे काय? इथे सेवा हा दारवंटा. सेवा शब्दाचा जन्म भज धातूपासून झाला. शास्त्रीजी भज सेवायाम. हा जमलं आहे. हिंमत आहे आता 2-3 दिवस काय घाबरायचं कारण नाही. भज. मग त्याचंच भजन झालं, त्याचीच भक्ती शब्द झाला. एक प्रमाण तुम्हाला पाठ आहे. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. द्वार म्हणजे सेवा. सेवा शब्दाचा जन्म झाला तो भज धातूपासून, म्हणून भक्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती. इथपर्यंत आलो आपण. पाठ आहे सर्वांना हरिपाठ. देवाचं द्वार म्हणजे भक्ती. भक्ती इथपर्यंत आलो. त्याच्या पुढे काय शब्द आहे? उभा. जर लिहिलं असतं देवाचे द्वारी बसला, काय फरक पडतोय का? अरे इथे बसलाच्या विरुद्ध उभा नाही आणि विरुद्ध उभ्याच्या बसला नाही. इथे म्हणायचं असलं रायमोलकर तरी निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळतं. मग तो बसत नसतो का? आणि बसला तरी लोक म्हणत नाही का हे उभा आहे? आपलं देवाचे द्वारे उभा चालू. काही खासदारकीची आमदारकीची निवडणूक असेल तर जागा पुरत नाही, स्टेजच मोडायचा राहतो. सगळे कार्यकर्ते पांढरा शर्ट, पांढरा सदरा, पांढरं इजार, कडक टोपी, मोजता येत नाही इतके, त्याच्यासोबत आलेले गावातले. मग अशिक्षित लोक पुढे बसतात, बिचारे एकमेकाला विचारतात, पाटील काय 25 बसले स्टेजवर, याच्यातलं कोण उभा आहे? सांगा मराठी कुठं चालली आता? काय म्हणता आजोबा? अरे हे 25 जण बसले, हो, याच्यातलं उभं कोण? बरं त्याचा काही प्रश्न चुकीचा आहे का? उदावंताची बसले तेच कबूल करतं, उभा आहे पुन्हा प्रश्न विचारतं, काही चुकीचं आहे का? मग काही सुशिक्षित दबक्या आवाजात एक विक्षेप होऊ नये म्हणून पांढऱ्या दाढीचा आहे का नाही, शेजारचं कडक टोपीवालं, त्याच्या शेजारचं तांबडा पटका, त्याच्या शेजारचं काळा दाढीचं, त्याच्या शेजारचं बिना दाढीचं, त्याच्या शेजारचं काळा चष्मा, त्याच्या शेजारचं टोपीवालं, आणि त्याच्या शेजारचं जे लोडाला टेकून बसलं का नाही, ते उभा आहे. आणि ते बसलं आहे का नाही, तेच उभा आहे. इथे जो उभा शब्द आहे हा बसल्याच्या विरुद्ध घ्यायचा नाही, इथे कार्य तत्पर अर्थ घ्यायचा. देवाचे द्वारी उभा. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू.
1 मिनिट जास्त घेत नाही तुमचा आणि कसर ठेवत नाही. ऊन आहे विठ्ठल. म्हणून इथे उभा शब्दाचा अर्थ कार्य तत्पर. निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा. बरं का रायमुलकर, मग तो बसत नसतो का? अरे उभा म्हणजे काय? माईकवर उभा राहून बोलतो, मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे. उभा म्हणजे कार्य तत्पर. अमोल किमतीचं मत देऊन तुमचं कार्य करण्याची मला संधी प्राप्त करून द्यावी. मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, याचा अर्थ उभा आहे. तसं देवाचं द्वार म्हणजे भक्ती आहे आणि उभा म्हणजे तत्पर आहे. इथपर्यंत आलो आपण. देवाचे द्वारी उभा म्हणजे भक्ती करण्यामध्ये जो तत्पर आहे. एक शब्द राहिला अजून, क्षणभरी. गजानन दादा, आता खरं सांगा, ज्ञानोबारायाला जर क्षणभरच म्हणायचं होतं तर हरिपाठात शेवटी का लिहिलं? रिकामार्थ घडी राहू नको, रिकामार्थ घडी राहू नको, रिकामार्थ घडी राहू समजून घ्या. हरिपाठ पहिल्या अभंगात क्षणभरी, शेवटी रिकामा अर्ध घडी राहू नको. मग क्षणभर शब्दाचा अर्थ इथे क्षणभर नाही घ्यायचा. क्षणभर शब्दाचा अर्थ जन्मभर घ्यायचा. अरे मग काय बिघडलं असतं? देवाचे द्वारी उभा जन्मभरी, काय अभंग बिघडतो का? पण जन्मभर लिहिलं असतं तर कोणी त्या भानगडीत पडलं नसतं. सांगावं लागतं 7 दिवस सप्ताह आहे, पण कीर्तन 8:30 ते 10:30 आहे. त्याच्यात चालीत वगैरे अर्धा तास जातो. तुम्ही तुमच्या सोयीनं शेवटी अर्धा तास आलास, 10 ते 10:30 तरी चालेल. हे सोपं सांगावं लागतं है ना. तरी गायसे करी शास्त्रीजी. जमलं आता आपल्याला काय वेल्डिंग करायचं आहे. तरी गायसे करी आठा प्रहारा महादारी मोठे के निमिष भरी देत जाय. मग जे जे काय नेहमी कधी माझे सुख ते तुला अर्चक विषय घेईल शरत काळरोग्य श्रद्धा कोटू लागे चित्त काढले की प्रभू मग पुन्हा एवढी जाऊ शशीबिंब दिवसे दिवशी हारपता असे नाही शिवाय. ते काय होते, मी थांबलो म्हणजे पुढचं येत नाही मला, म्हणून एका दमात म्हटलं विठ्ठल तेही ओवी माऊलीचीच आहे ना. तरी गायसे करी या 8 प्रहारा माझारी. 8 प्रहर म्हणजे अष्टप्रहर म्हणतो ना आपण, 3 तासाचा प्रहर होतो. दिवसाचे 4, रात्रीचे 4. या 8 प्रहारा माझारे मोटके निमिष भरी देत जाय. मग जे जे का निमिक देखील माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. मग शरद कालू रिघे सरिता पोटू लागे. चित्त काढेल वेगे प्रपंचवणी. मग पुनवेऊनी जैसे शशीबिंब दिवसेंदिवसे हारपत अवसे नाहीसे होय. तसं क्षणभर करता करता एकदा भक्तीत रमला
आणि मग शेवटी आहे रिकामा अर्ध घडी राहून ते पूर्वीचा काळ होता. गजानन दादा अल्पवयात लग्न मुलीचं व्हायचं आणि मग मुलगी नांदायला अल्पवयात लग्न नांदायला गेली आणि मग तिकडनं आली रडून रडून तिचे लाल डोळे टोमॅटो सारखे डोळे सुजलेले. मग सासरा यायचा घ्यायला. हे चारचाकी नव्हती, बैलगाडीचा काळ. उदावंत भाऊसाहेब, खिल्लाऱ्या बैलाची जोडी, डोक्या एवढी उंच जोडी, झुला घातलेली बैल जोडी, त्याला शोभेल असा सासरा, 112 किलो वजन, जसे कंदारेच, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, वाघासारख्या मिशान, लाल डोळे. सासरा यायचा मुलीला घ्यायला. बैलगाडी आल्याबरोबर मुलगी घरात जाऊन मायच्या गळ्याला, आई वाघ आला. पप्पाला म्हणावं एखाद्या विहिरीत ढकला. सासू वाटेल तशी त्रास देती, ननंद चहाडी लावती, दीर हलकड सारखा बोलतो, आमचा बुवा गप बसतो, हा वाघासारखा सासरा, भीती वाटते, काही कर म्हणा मी जात नाही. व्याहाचं स्वागत झालं बरं का संजय पाटील. पुरणपोळीचा पाहुणचार. पुरणपोळी झाली म्हणजे पाहुण्यानं समजायचं मालपाणीजी की काल्याचं कीर्तन झालं. पण काही काही शपथ पुरणपोळी नाही, काही खाऊ घाला, जायचं नाव काढत नाही. काही कायला प्रश्न पडतो का आता हा पाहुणा हाकलायचा कसा. पुरणपोळी झाली, काही जायचं नाव नाही. गेला का पाहुणा? नाही म्हणले, पाटलीन म्हणले गेलं नाही. असं कर, गाठाय पेटलं कर, बाजरीच्या भाकरी जाळून टाक, त्या पिठल्यात मीठ टाकू नको, तिखट टाकू नको, निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. बरं, ती वैतागलीच होती दादा, तसंच पिठलं केलं. हे नीट ऐका, तरी पाहुण्यानं 4.5 भाकरी खाल्ल्या त्या गाठाय पिठल्या सोबत. सांगा जातंय का ते आता? बरं का पाहुणे, लक्षात ठेवा. पाहुणे चला बरं आता आवरा. घरमालकानंच केली तयारी, सुटकेस याची घरमालकानंच भरली. घरमालक पुढं संजय पाटील, पाहुणं मागं. चला गाडी चुकल, आता याला गाडी चुकवायची होती. अहो गाडी चुकल, चला रेल्वे, गाडी चुकल चला. एवढ्यात रेल्वे आली. पाहुणा घाई घाई तिकीट काढलं. दादा प्रचंड गर्दी होती, तरी पाहुण्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून घाई घाई सुटकेस घेऊन खिडकी जवळची जागा पकडून दिली. पुढचं कळलं का तुम्हाला? आणि हात बाहेर काढून, या पाहुणे गाडी सुटल, या पाहुणे गाडी सुटल, या पाहुणे. पाहता काय गेली गाडी, पाहुणं घरी. जाऊ दे, आपलं पुरणपोळीवर चालला. पुरणपोळीचा पाहुणचार झाला, बैलगाडी जुंपली. चला म्हणा सुनबाईला, झालं का? जंगलाचा रस्ता आहे, सूर्य मावळाच्या आत गेलो पाहिजे. मग बापाला, तोपर्यंत माहितीच नाही बापाला. उरकलं का ते बैलगाडी जुंपली सासरे? इकडे या. अरे मुलीचं उरकलं का? इकडे या म्हणते तर तिथूनच बोलताय. अरे इकडे तर आत या. ते बसली कोपऱ्यात, कालपासून जेवली नाही, जात नाही म्हणते, डोळे सुजून गेले तिचे. जात नाही? काय नाटक लावला पोरी? सगळ्या तालुक्यातल्या पंचायती मिटवतो आणि लग्न झाल्यावर माझी मुलगी घरात काय तोंड दाखवू समाजाला? तिकडे मेली तरी चालेल, 10 वेळा येईल, इथे राहता येणार नाही तुला. कुलवान बाप उचललं टाकलं मुलीला गाडीत, नाकरण करून रडू लागली.
बाप न माय रडू लागले, एवढ्या वेळेला जा बेटा, एवढ्या वेळेला जा, फक्त एकदा जा, फक्त एकदा जा, पुन्हा नाही गेली तरी चालल. गेली. 10 वर्षाचा काळ गेला येवले शास्त्रीची. तिला 2 मुलं झाली. बापाला खाली टाकलं. बापानं सांगितलं कोणीतरी जा माझ्या ताईला म्हणाव जेवण तिथं कर, हात धुवायला इथं ये, तातडीचा निरोप द्या. आपण गडी जायचा. गडी बाहेर उभा आहे, दारात ताई. कुठला तू? तुमच्या बापाचा गडी, कालच निघालो पायी. खाली टाकलं काल, निरोप आहे, जेवण इथं करा आणि हात धुवायला तिथं. एवढ्या तातडीनं बोलवलं. जास्तच आजारी आहे का रे? खाली टाकलं म्हणतो तर. अरे मग तुला माहित नाही 2 मुलं इंग्लिश स्कूलला त्यांचा डबा, हे ऑफिसला त्यांचा डबा. बरं ते पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, मी का आता हिरवं करायचं आहे का? आता एकदा येऊन 10व्याला एकदा येऊ, हे 2-2 हेलपाटे जमत नाही मला. जा सांग आईला ताईचा निरोप आहे म्हणाव, 14वीलाच एकदा येणार आहे. कोणती? जी नांदायला जायला तयार नाही. बाप एवढंच म्हणला होता, एकदा जा बेटा, एकदा जा बेटा, एकदा जा. याचा अर्थ जन्मभर सासरी राहा. किंवा एक प्रमाण पाठ आहे तुम्हाला, सुका लागे करसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग एक वेळ जा म्हणतात म्हणजे दरवर्षी जाणारे काय पागल आहे का? एक वेळ जा म्हणजे एकदा तिथली गोडी लागली की जन्मभर वारी कर. तर क्षणभर हुशार जर डॉक्टर असेल ना, ते करायला जास्त झालेलं कीर्तनाला येतं. इकडे चांगले लोक आहे. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर साहेब, आयुष्यात काल कीर्तन ऐकलं, आपल्याला आता सोडायची आहे. सोडता येणार नाही तुला, तुमच्या पाया पडतो. लोटांगण घाल तरी सोडता येणार नाही. उपाय सांगा. कमी करता येईल ते तरी सांगा साहेब. ते सांगतो ना, फक्त घेतो किती हे सांग. दररोज 2 बाटल्या घेतो साहेब. आजपासून 1.5 बाटली घ्यायची. अरे का न चुकता. 15 दिवसांनी भेट. आलं 15 दिवसांनी. 1.5च घेतली साहेब. शाबास रे पठ्ठ्या. आता 1च घे. भेट 15 दिवसांनी. पुन्हा आलं. आता दररोज अर्धी घे. 15 दिवसांनी भेट. पुन्हा आलं. आता 2 दिवसाला अर्धी घे. 15 दिवसांनी भेट. पुन्हा आलं. आठवड्याला अर्धी घे. पुन्हा आलं. आता 15 दिवसानं अर्धी घे. पुन्हा आलं. आता 1 महिन्याने अर्धी घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यानं एकदा घे. पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्येला घे. पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. ही जशी पद्धत आहे, कमी 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 करता करता डॉक्टर म्हणतात अजिबात घेऊ नको. ती माऊलीची पद्धत आहे. क्षणभर करता करता हरिनामात रमला आणि मग शेवटी रिकामा अर्ध घडी इथपर्यंत आलो आपण नामदेवराव. रिकामा अर्ध घडी राहू नको.
म्हणजे क्षणभर शब्दाचा अर्थ घ्यायचा जन्मभर. पुन्हा एकदा उदावंत भाऊसाहेब डोळापुढे चित्र हरिपाठाचा आणा. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर आणि क्षणभर म्हणजे जन्मभर. माऊली म्हणतात जन्मभर जो भक्ती करण्यात तत्पर आहे तेने मुक्तीच्या क्षणभर नाही घ्यायचं, जन्मभर. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. इथपर्यंत आलो आपण. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. जन्मभर देवाची भक्ती करण्यामध्ये जो तत्पर आहे तेने मुक्ती चारी साधेल्या. चारही बरं का खंदारेजी. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. हा जमला आता. आणि ह्या चारही मुक्तीचं प्रतिपादन हरिपाठात आहे. सलोकता त्या लोकाला जाणे. अजूनही पहा तुम्ही, शंकराचा भक्त असेल कैलासवासीला येतात. मुस्लिम धर्मात पैगंबरवासी. विष्णूचा भक्त वैकुंठवासी. त्या लोकाला जाणे वैकुंठ भुवनी. हा झालं हरिपाठाचं आहे. तरी जाऊन पाहून घ्या. सलोकता वैकुंठ भुवनी घर केले. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे हे समीपता. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी समीपता म्हणायचं. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी ही समीपता. अजून एक ओवी आहे येवले शास्त्रीजी. परी तयापासी पांडवा. जमला आता. मी हारपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा तयापासी पांडवा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. बस जमला आता. ते वाढत राहतं उगाच. ही समीपता. तेने मुक्ती चारी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. म्हणतिजे वाचा तया मोक्ष. ही सायुज्यता म्हणजे स्वरूपता राहिली ना. असं ते पाहिलं. चतुर्भुज नर होऊन माता
मुक्तिचारी मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नरववणे ठेले. लाजली गे माये आता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता तेने मुक्तिचारी साधी येल्या. कोणी? देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर भक्ती करण्यामध्ये जो तत्पर आहे, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता तेने चारी मुक्ती. ठीक आहे महाराज, पण नेमकं देवाचं द्वार म्हणजे काय? अरे देवाचं द्वार म्हणजे सेवा. हे तर पहिल्यांदाच ऐकलं आम्ही, सुरुवातच तिथून झाली. हो, सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. मी शुद्धीवर आहे, अभंगाकडे लक्ष आहे माझं. असं सेवा ते आवडी उच्चारावे नाम, याला सेवा म्हणायचं. ते देवाचं द्वार आहे. आवडीनं नामाचा उच्चार करणे. हो, मग हजारो नाम जर त्या देवाला आहे, मग हजारो नाम असताना नेमकं कोणतं नाम? माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते बरोबर. अजून 30 मिनिट आहे, त्याच्यात सगळे करू आपण. पुन्हा उद्याही 8:30 ते 10:30 आहे. परवा मात्र रात्री 9 ते 11 आहे. बस एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या. एका तालात विठोबा रखुमा
गणना गणना पुण्याची गणना गणना कोण करी पुण्या देवाचे द्वारे उभा क्षण भरीतीने मुक्तिचारी साधेल्या. देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय? देवाचं द्वार म्हणजे सेवा, आणि सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आवडीनं नामाचा उच्चार करणं ही सेवा. अहो पण हजारो नाम त्या देवाला आहे. कणा तारो नामचे हजार, कहा नामे चऊ कंकोत्री, रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्राम भिजवू कंकोत्री. कणा तारो नामचे हजार, विष्णू सहस्त्र नाम, हजारो नाम. तुमचा सेवा ते आवडी उच्चारावे नाम. माऊली म्हणता हजारो असले तरी मी सांगतो ते हरिमुखे म्हणा. हरीच का? अरे याचं कारण आहे, याच्या सोडाने काम आहे. सोडाने व्यापारी चालला 10,000 रुपये, पूर्वीचा काळ, गुंडाने पकडला, वेळ कमी असल्यानं लगेच पकडला, पैसे घेतले, हिसकावून नायलनच्या दोरीनं बांधला, जंगलात गारठ्याचे दिवस गेले, गुंड निघून. सकाळी साधू महाराज गंगेच्या स्नानाला, दया आली, कचा कचा दोरी कापली, उदावंत भाऊन सोडवलं साधूला. साधून दर्शन घेतलं. महाराज
तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. तुम्ही माझं आठाने काम केलं. आठाने लेका 16ने सोडला ना. तो काय पाय बांधून ठेवला का हात बांधून पूर्ण सोडला ना तरी 8ने झालं महाराज. म्हणजे गुंडाने 10,000 नेले तेवढे आणून द्या महाराज, मग 16ने. म्हणजे नुसतं बंधनातून मुक्त केलं हे 8ने, पण गेलेली चोरी पुन्हा आणून द्या म्हणजे 16ने. तसं रू हरती पापानी, हरीमध्ये ही ताकद आहे. असलेल्या पापाचं हरण करतो. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरीतली ताकद. असलेलं पाप तर जाळतच, पण माऊली म्हणतात पुण्यही होतं. किती होतं? पुण्याची गणना कोण गणना कोण करी. पण आम्ही प्रापंचिक आहे. मग कोणी सांगितलं तुम्हाला? असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. उदावंतजी कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार न सांडाव्या गोळीवार. चांगली चाल लावू लावू म्हटलं पाहिजे. आमच्याकडे पाहू पाहू. आम्ही ब्रह्मचारी आहे ना, तिथून बोलायचं सुखे करावा. ना सुखे करावा संसार. आनंदाने बरं का रायमुलकर, आनंदाने करा. जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम आहे. अजिबात नाव ठेवू नका. आनंदाने करा. वैशाख पर्यंत उरकून घ्या कार्यक्रम. वैशाख सुखे करावा. आनंदाने करा. ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, संन्यासी, दुपारी तिथंच यावं लागतं. जरी झाला संन्यासी जमलं. माध्या नासी तोंडवासी. काकी आहे का शिळीपाकी? जाणं तिकडे डोंगरात कंदमुळं खाणं. कशाला शिळीपाकी आला हिवरा आश्रमला? यावंच लागतं. जगातले सगळे आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम गृहस्थाश्रम आहे. म्हणून सुखे करावा, आनंदाने करा. तिरस्कार केला नाही, जरूर करा. नारदाला एकदा अभिमान झाला. 2च मिनिटं सांगतो. किती राहिले आता? 10 मिनिट जमता येतात. नारदाला, देवा माझ्यासारखा नामधारक असेल का कोणी?
आहे ना. कुठं आहे? हिवरा आश्रमला. काय नाव आहे त्याचं? सांगितलं नाव. नारदजी आले. वेळ कमी होती निवडे शास्त्री आले. का हो, अमुक अमुक मीच आहे. अमुकाचं घर हेच आहे. आपण किती वेळा देवाचं नाव घेता? देवाचं. आणि सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा, पुन्हा त्याचा ना आपला काय संबंध आहे 24 तास? धक्का बसला नारदाला. म्हणला देवही आता वशिल्यानं वर्णन करायला लागला. बरं का राय मुलकर. लगेच आले. काय देवा, जाऊन आलो हिवरा आश्रमला. एकदा नाव घेतं ते आंघोळ झाल्यावर दिवसभर यात. आणि मी एकदा गप्प नाही बसत. तरी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. शक्य नाही देवा. बरं ठीक आहे, एका अटीवर. उद्या हिवरा आश्रमला 1 प्रदक्षिणा घालायची तू. पण अडचण आहे, काठावर तेलाची वाटी, बरं का, थेंब सांडू द्यायचा नाही. पुऱ्या गावाला प्रदक्षिणा. आणि थेंब जर सांडू दिला नाही मग तू श्रेष्ठ. सकाळी सुरू केली प्रदक्षिणा, चिपळ्यान विना देवाजवळ. एकच पाय टाकायचा नारद, पुन्हा बघायचा वाटीकडे, दुसरा पाय, तिसरा पाय. सकाळी 7 वाजता प्रदक्षिणा हिवरा आश्रम गावाला सुरू केली तर संध्याकाळी 7 वाजता संपली. 12 तासाने. या देवा, थेंब नाही सांडू दिला पठ्ठ्यानं. शाबास नारदा, 1 नंबरचा तू नामधारक. मग त्याला कसं श्रेष्ठ म्हणता तेच सांगतो ना. किती वाजता गेला तू प्रदक्षिणा? 7ला सुरू केली. किती वाजले आता? 7 वाजले. किती तास झाले? 12 तास. बरं, 12 तासात माझं नाव किती वेळा घेतलं? तुमचं ते विसरलो देवा. का? वाटी होती ना, वाटी. अरे एवढीशी वाटी हातावर दिली तर मला 12 तासात विसरला. एवढी संसाराची पाटी त्याच्या डोक्यावर असून ते एकदा नाव घेतं, ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून 3रं चरण. सोनी संसारी जीवे वेगोपारी. शास्त्र बुहारी नसोणी म्हटलं नाही, असोणी संसारी. पुढे शब्द आहे जिव्हे वेगू करी. हां, संसार सोडा असं म्हटलं नाही, उलट कसा करावा याचं मार्गदर्शन केलं. माणूस कितीही पुढं गेला तरी त्याच्या पक्षाच्या पुढं त्याची मजल गेली नाही. रायमुलकर म्हणजे आपल्या पक्षापुढं नाही. संसार कसा करावा हे पक्षापासून शिकावं. पक्षांगणी उतरत
पक्षापासून शिकायचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुण्या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. संसार वाईट नाही. मग वाईट काय आहे? त्याच्यात गुंतणं वाईट आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुण्या राहती. गुंतणं म्हणजे का हो, आम्ही कीर्तनाला आलो तर बरोबर 8:30ला तुम्ही दिसला नाही. निघलो होतो महाराज घरून. काय झालं? किक मारली गाडीला. पेट्रोल नव्हतं का? ऐकावं तुम्ही दम काढत नाही. केक मारली, आवाज झाला, घरात आवाज गेला तर मी बसला गाडीवर. आली न मंडई, मी बसेल उडून आली, दोन्ही हँडल धरले. मग नक्का न जाऊ म्हणली. हो काय उतरलो. मराठी कळती ना. नका जाऊ म्हटलेलं येतं कीर्तनात. नक्का न जाऊ म्हटलं की थांबलंच. आता गुंतणं कळलं का? विठ्ठल पक्षी अंगणी उतरते ते का गुंतुण्या राहती, तैसे असावे संसारी. असोणे संसारी. पुढे काय? जिव्हे वेगू करी. इथे जो शब्द आला ना ज्ञानोबारायांनी घातला, जिव्हे वेग करी. वेग शब्द कुठे आहे? वेग शब्द हा परमार्थासाठी आहे, प्रपंचासाठी सावकाश शब्द आहे. तुम्ही घरी गेल्यावर अभंग शोधा. जाय वेगी पंढरपुरा, आल्यानो संसारा. घरी गेल्यावर शोधा ना. उठा, वेग करा, करावी तातडी. बस तातडी करा, घाई करा, वेग करा. हे शब्द फक्त परमार्थासाठी आहे. सावकाश प्रपंच करा. का? कितीही करा. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी शेवटच्या दिवशी याच्यातलं तुमच्या सोबत काही येत नाही. म्हणून सावकाश करा. आणि मेल्यावर कोणी हिसकावून नेत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. ज्याची चोरी होत नाही, ज्याला आग लागत नाही, ज्याचा वाटा बंधू मागत नाही, खर्च केलं तरी कमी होत नाही, ज्याला जीएसटी नाही, मेलो तरी आमची संगत सोडत नाही, ते परमार्थ आहे. म्हणून वेग करा, वेग करा, घाई करा, तातडी करा. हे शब्द आहे. आल्यानो संसारा उठा, वेग करा. या नयन असोणी संसारी, जिव्हे वेगू करी. हे तुम्ही सांगता का? माऊली म्हणतात माझं कोण ऐकते बाबा, मी पुरावा देतो. ज्ञानदेवा म्हणे, ज्ञानदेवा
सोपा नाही. इथे 2 पुरावे आहे नामदेव, तुम्ही फार शेवटचाच देऊन टाकला. वेदशास्त्र उभारी बाया सदा, असोणी संसारी जीविवे गुकरी. पुन्हा एक वेदाचं प्रमाण देतो मी, येवले शास्त्रीची. ज्ञानेविन मोक्षे नाही हा सिद्धांत. पुढे वेद बोले हात उभारो, फार मोठा प्रश्न आहे. पण मिनिट किती राहिले? जमला आता 6 मिनिट आहे, बरोबर करू आपण. येवले शास्त्रीजी, अरे मोक्षे नामानं का मोक्षे ज्ञानानं? वेद म्हणते ज्ञानविन मोक्षे नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोणी, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. हे बरोबर का ते बरोबर? दोन्ही बरोबर. एक परंपरागत घ्यायचं, एक अंतरंग घ्यायचं. म्हणजे कल्पना करा, एखाद्या माणसाला भूक लागली, घरी आलं, घरी कोणी नाही, चूल पेटवली, चुलीमध्ये सरपण पेटलं, वर पातेलं, त्याच्यात तांदूळ डाळ खिचडी तयार झाली. पातेल्यातली खिचडी ताटात घेतली, ताटातला घास हातात. दृष्टांत संपला माझा. खिचडी 3 ठिकाणी आहे, पातेल्यात आहे, ताटात आहे आणि हातात आहे. भूक पोटात आहे. आता जवळचं साधन कोणतं क्षुधानिवृत्तीचं? हात तोंडाजवळ आहे, ताट 2 फुटावर आहे गजानन दादा, पातेलं 5 फुटावर आहे. म्हणजे याचा अर्थ हे महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं नाही असं नाही. अरे हातात आलं कुठून? ताटातून. ताटात आलं कुठून? पातेल्यातून. तसं पातेल्यातला भात नामचिंतन आहे आणि हातातला घास म्हणजे ज्ञान आहे. पातेल्यातून ताटात, ताटातून हातात. तसं नामचिंतनानं चित्तशुद्धी, चित्तशुद्धीनं ज्ञान, ज्ञानाविन मोक्ष नाही हा सिद्धांत. हेही बरोबर आहे. वेद बोले हात उभारोणे आणि मुखी नाम हाती मोक्ष, हेही बरोबर आहे. पुण्याची गणना कोण करी? ठीक आहे. पण या नामचिंतनाच्या बळावर जगाच्या बापाला आपलासा केला, याला पुरावा प्रमाण होऊन गेलं. व्यासाचं प्रमाण, व्यासोचिष्ट जगत्रय झालं ना. नामदेव म्हणे व्यासाची या. जेव्हा हायकोर्टाचा निकाल असतो येवले शास्त्री, तेव्हा व्यासाच्या पुराव्याला महत्व आहे. तुम्हाला पाठ असेल, अजून एक प्रमाण देतो मी. 15 दिवस एक एकादशी कार्य न करसी व्रत सारखा तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिशी धनी घेशी वगैरे वगैरे वगैरे. हे तुम्ही सांगता, नामदेवराय म्हणतात मी सांगत नाही. मग पुराणी हे व्यास वाक्य आहे. समन्वय झाला, आता भानगडीत नाही पडायचं. नामा म्हणे नाही आमाकडे दोषण, पुराणे हे व्यास वाक्य आहे. या न्यायानं ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. हे सामर्थ्य नामात असल्यामुळे पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. म्हणून दुसरं काही करू नका. हरिमुखे म्हण, हरिमुखे म्हण. पुण्याची गणना कोण करी? घड्याई बघून घ्या. ज्ञानेश्वर
विठ्ठल जय जय हरिनाथ भगवान की जय. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. जोरात जय घोष करा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की, भारत माता की, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की. सुप्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्तीपरायण ढोगबाबा ऑपरेशन झालेलं असलं तरी अतिशय सुंदर अशा प्रकारे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या, हे अतिशय गोड अशा प्रकारच्या माऊलींच्या हरिपाठातील अभंगावर गोड हरिकीर्तन केलंय.